अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर नवी मुंबई के सानपाड़ा में महिला शक्ति का जागर देखने लायक रहा। नवरात्रि के तर्ज पर यहां महिलाओं ने भव्य दांडिया रास खेला और नारी शक्ति का जागरण किया। साई भक्त महिला फाउंडेशन के सौजन्य से युवा समाजसेवी पांडुरंग आमले द्वारा इस दांडिया स्पर्धा का आयोजन किया गया था। 1 मार्च से युवा समाजसेवी पांडुरंग आमले के जन्मदिन से आरंभ हुए विविध कार्यक्रमों की श्रृंखला का आज दांडिया कार्यक्रम के जरिए समापन हुआ। इस दौरान सानपाड़ा क्षेत्र की सैकड़ों महिलाओं ने पारंपरिक परिधान में नाचते गाते हुए महिला दिवस मनाया। कार्यक्रम में युवा समाजसेवी पांडुरंग आमले एवं समाज सेविका शारदा ताई आमले ने उत्कृष्ट दांडिया रास खेलने वाली महिलाओं का चुनाव किया, जिन्हें 11 मार्च को सम्मानित किया जाएगा। युवा समाजसेवी पांडुरंग आमले और समाज सेविका शारदा ताई आमले ने इन कार्यक्रमों को महिला दिवस के नाम समर्पित करते हुए दांडिया रास में आई महिलाओं का हौसला बढ़ाया। उन्होंने कहा कि सानपाड़ा की महिलाओं को आनंद दिलाने, उन्हें आगे बढ़ाने और प्रोत्साहन देने जो भी जरूरत होगी, वह लगातार प्रयास करते रहेंगे। उन्होंने 8 दिनों तक चले कार्यक्रमों की सफलता का श्रेय साई भक्त महिला फाउंडेशन के सदस्यों को देते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। सर्वप्रथम मी सर्व महिला वर्गांचे अभिनंदन मानते। आज जागतिक महिला दिनाच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि आज गेले 7 दिवस झाले आज इथे आम्ही प्रोग्राम करतो, तो महिलांचा खूप छान असा प्रतिसाद मिळतोय आम्हाला। आणि आज दांडिया गरबा ठेवला होता, तर खूप छान असं महिलांनी एन्जॉय केला आहे आणि सर्व महिलांनी खूप असं एन्जॉय केला आहे आणि मी त्यांची मनापासून आभारी आहे। जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। गेली 7 दिवस आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे करत आहोत आणि आजचा हा 8 मार्च दिवशी आपण महिला दिनानिमित्त विशेष त्यांना दांडिया रास हा कार्यक्रम ठेवला होता। यामध्ये आपण वेशभूषा, उत्कृष्ट डान्स, त्याचप्रमाणे एनर्जी ह्या प्रकारावरती आपण भर देऊन गुण दिले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही पारितोषिके निवडलेले आहेत। आमच्या महिला भगिनी खरोखर अतिशय घरात असल्यासारख्या वावरत होत्या आणि मनमुराद त्यांनी नृत्याचा इथे आनंद घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारचं त्यांना भय नव्हतं, कारण खरोखर भावाच्या घरी येऊन आपल्याला एका प्रकारचं जसं मंगळागौरला बहिणी जातात भावाकडे आणि तिथे खेळ खेळतात, अशा प्रकारच्या माझ्या बहिणी इथे स्वच्छंदपणे त्यांचं नृत्य करत होते आणि खरोखर आम्हाला या महिला दिनानिमित्त याच्यापेक्षा त्यांना मोठी भेट देता येत नव्हती। म्हणूनच खरोखर आज मी धन्य समजत होतो की माझ्यासाठी एवढ्या महिलांनी इथे येऊन आनंद लुटला आणि या स्पर्धेत भाग घेतला। माझं एकच पहिल्यापासून धोरण आहे, संपूर्ण सानपाड्यातील महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, कोणालाही घाबरलं नाही पाहिजे, त्यांचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणास भर दिला पाहिजे आणि त्यासाठी लागणारं पाठबळ त्यांना मी देईल, त्यासाठी लागणारा सर्व सपोर्ट माझ्याकडून असेल आणि त्या महिला भगिनींबरोबर ज्याप्रमाणे त्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीला त्यांचा हा भाऊ नक्कीच शेवटपर्यंत राहणार आहे। वहीं दांडिया रास स्पर्धा में शामिल प्रतिभागियों ने महिला दिवस की शुभकामना देते हुए कार्यक्रम के आयोजन के लिए युवा समाजसेवी पांडुरंग आमले का आभार जताया। उन्होंने कहा कि 8 दिनों में उन्होंने तमाम कार्यक्रमों में हिस्सा लिया और अपनी प्रतिभा दिखाई। यह सब युवा नेता पांडुरंग आमले के प्रयासों से ही संभव हो सका। उन्होंने कहा कि जिस तरह पांडुरंग आमले महिलाओं के साथ खड़े हैं, वैसे ही सानपाड़ा की महिलाएं भी सदैव पांडुरंग आमले के साथ खड़ी रहेंगी। महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते।
ह्या प्रोग्राममध्ये आमलेदादांना भरपूर अडचणी पण आल्या. वारंवार पोलीस येऊन त्यांचा प्रोग्राम बंद करायची ताकीद देत होते. तरी पण हा महिला दिन खूपच सुरळीत पार झाला. याच्याबद्दल मी आमलेदादांचे खूप खूप धन्यवाद देते आणि सगळ्या महिलांच्या मीन्स त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा काही त्यांच्या कलागुणांना वावगुण दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि कुठल्या शब्दात सांगू मी, खूप आम्ही एन्जॉय केलं, खूप आनंद, म्हणजे असं कधी आम्ही परफॉर्मन्स वगैरे असे एवढे केलेले नव्हते, पण खूप सुंदर आम्हाला खूप स्टेज ओपन मिळाला. त्यामुळे आमले भाऊंचे आम्ही आभार मानते. खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं. सगळ्या 65च्या पुढे अबावच्या पुढेच लेडीज वगैरे होत्या सगळ्या. खूप एन्जॉय, मस्त एकदम खूप आम्ही कार्यक्रम मस्त एन्जॉय केला. महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आमले काकांनी जे आम्हाला हा मंच दिलाय त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते त्यांच्याबद्दल. आज 8 मार्च म्हणजे महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मी देते. तसेच आजचा दिवस 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून पांडुरंग आमले दादांच्या इथे संपन्न होत आहे. महिला नाही म्हणले तरी 100-150 महिला उपस्थित होत्यात. दादांनी सगळ्यांसाठी स्टेज ओपन केलेलं आहे. इथे असा कोणताच भेदभाव नाही किंवा ह्या अशा तशा असा कोणताच इथे भेदाभेद किंवा असं कंपॅरिझन कोणतंच केलेलं नाही. मी मिलेनियम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे, PRO आणि मी स्टाफसुद्धा आहे. मी तिथे जरी त्यांना कधीही कोणते पेशंट आले तरी दादा मला 2-2:30 वाजता जरी रात्री आले तरी मला ते हेल्प करतात. पेशंट घेऊन येण्याचं म्हणा किंवा इतर सेवा जरी असतील तरी हॉस्पिटलमध्ये करून देतात. त्यांच्या या समाजकार्याला म्हणा किंवा त्यांच्या या मौल्यवान वेळ आम्हाला देतात आणि आमच्या महिलांसाठी एक पाठीमागे आमचे बंधुरायांसारखे किंवा मोठ्या भावासारखे पाठीशी असतात. म्हणून त्यांना मी शतशः प्रणाम करते. आज 8 मार्च 2025 या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सध्या आम्ही आहोत साई भक्त महिला फाउंडेशनच्या वतीनं. आज महिला दिनाकरता एक जबरदस्त सोहळा या ठिकाणी झाला. सगळ्या महिलांनी भरपूर छान दांडिया केला, गरबा केला आणि मजा केली. आणि या सगळ्या महिलांना एकच संदेश आज महिला दिनाच्या निमित्तानं देतो की एका महिलेने दुसऱ्या महिलेला समजून घेणं तो खरा महिला दिन असेल आणि तो खरा महिला दिवस असेल. एवढं बोलतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ब्यूरो रिपोर्ट, TV वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.